नमस्कार, वास्तू मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरातील एका मुख्य घटकाबद्दल, ते म्हणजे टॉयलेट। टॉयलेट हा वास्तूमधील नकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते आणि ते जर योग्य दिशेत नसेल तर आपल्या वास्तूमध्ये भयंकर वास्तुदोष निर्माण करते। त्यामुळे टॉयलेटसाठी योग्य दिशा कोणती, तसेच टॉयलेटची रचना कशी असावी, ह्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टॉयलेटसाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे वायव्य। पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या मध्यभागी देखील टॉयलेट चालू शकते, परंतु सेप्टिक टाकी वायव्येलाच असावी। ईशान्य, आग्नेय व नैऋत्य कोपऱ्यात, तसेच घराच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्मवास्तूमध्ये टॉयलेट अजिबात बांधू नये। तसे केल्यास तो एक भयंकर वास्तुदोष निर्माण होतो। टॉयलेट हा घरातील एक नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे तो नेहमी स्वच्छ ठेवावा। देवघर तसेच स्वयंपाकघरासमोर टॉयलेट कधीही असू नये। टॉयलेटमध्ये बसल्यानंतर उत्तर किंवा दक्षिणेस तोंड होईल अशी टॉयलेटच्या भांड्याची व्यवस्था असावी। टॉयलेटमधील पाण्याचा नळ ईशान्य, उत्तर किंवा पूर्वेस असावा, आग्नेय किंवा नैऋत्येस असता कामा नये। सोयीनुसार टॉयलेटच्या उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडील भिंतीला खिडक्यांची व्यवस्था असावी। टॉयलेट जमिनीच्या पृष्ठभागापासून 1 ते 1.5 इंच उंच असावी। टॉयलेटचा दरवाजा शक्यतो पूर्वेस किंवा उत्तरेस असावा। बेडरूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम बांधताना देखील वरील सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे।